लोकप्रिय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। असं ना हो काय हे जरांगे म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय म्हणून सगळं अख्खा हिंदुस्थान घाबरलाय त्या जरांग्याला। काय सांगतोय काही बडबडतोय काही बडबडतोय त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो। तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे ओबीसीनी का लढाव। बीड मध्ये जातो की ओपनची जागा आहे मग तुम्ही ओबीसी इथं का लढता। मग त्याला हेही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही। आता आम्ही सुद्धा येवला ओपन आहे तिथूनच निवडून येतो। समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार। आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्या आता काय सांगायचं आपण। आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार असं काहीतरी म्हणाला होता पूर्वी आठवतं का। आता मोदी साहेबांचे तर एवढ्या जंगी सभा होतात मोठमोठ्या आणि त्याची कोणी तो गिनतीत सुद्धा नाही सध्या। उगीच आपला बेडकासारखं फुगायचं काय कारण आहे। अहमदनगर मध्ये बॅनर लागले ओबीसींनी सहकार्य करा त्यावरती आपला प्रतिकात्मक फोटो राजेंद्र फडोळे ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगितलंय की आपलं फोटो मी काय करू आता। जी काय मागे ही जी लढाई झाली जोरंगे आणि आमची काय त्यातून जे काही ओबीसीचं रान पेटलं तर त्यातून ज्या थोड्याशा काही घटना घडत आहेत परंतु आता जे आमचेच लोक असतील तर आम्ही त्यांना सांगेल। आता हे सगळंच कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या पक्षाचा कोणाची विचारधारा काय कोणाची विचारधारा काय तुम्ही काय सांगू ना। माझ्याबरोबर असलेलं कार्य करताना मी समजवण्याचं काम करेन। 10 तारखेला पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर येणार त्याबाबत नाही ते अजून तरी काय मला वाटत नाही तारीख ठरली पण येणार एवढं निश्चित। मोदी साहेब येणार एवढं निश्चित।